जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या वतीने 7 जून 2026 रोजी येरवाडा येथील हाऊसिंग बोर्ड नालंदा वाचनालयासमोर वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानाचं उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं. वाढत्या जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण जागृतीसाठी हा पुढाकार घेण्यात आला. याप्रसंगी साम्राज्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्राची पाटील, मंगेश गोळे, अर्जुन जगताप, रमेश गव्हाणे, नितीन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश पाटील गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील स्थानिक प्रश्नांवर सातत्यानं काम करत आहेत. याच दरम्यान येरवाडा भागात सध्या होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेले खेळ थांबवून पुणे महापालिकेने येरवाड्यात त्वरित स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. मी महेश पाटील, मी भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य आहे आणि आज आपल्या भारताचे पंतप्रधान जगद्गुरू माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशाने संपूर्ण भारतामध्ये पर्यावरण दिनानिमित्त लाखो ठिकाणी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आले. कारण की आपली वसुंधरा ही आपणच जपली पाहिजे. आपला भाग हा स्वच्छ कसा राहील, सुंदर कसा राहील, हे कोणी एकट्याचं काम नसून, शासनाचं काम नसून हे आपल्या सर्वांचं काम आहे. याचाच एक उद्देशाने आम्ही नागपूरचा हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे सदस्य, पदाधिकारी व वरिष्ठ यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही जवळजवळ 50 ते 100 झाडं लावण्याचा मानस ठेवून आज आम्ही हा 5 जूनचा कार्यक्रम होता. पण रविवारी सर्वांना सुट्टी असते, संख्या जास्त असते, उत्साह हा दिसला पाहिजे. कारण की पर्यावरण राखणं हे आमचं कर्तव्य मानून आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहिले, त्यांचे मी आभारसुद्धा मानतो. मी मंगेश अनंत गोळे. आज आमचे सहकारी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड नागपूरमधील भारतीय जनता पार्टीचे नेते महेशदादा पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज इथे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम हे दोन्ही कार्यक्रम या परिसरामध्ये घेतले. मला सगळ्यांना माहिती आहे 5 तारखेला जागतिक पर्यावरण दिन आपण सगळ्यांनी साजरा केला. नैसर्गिक साधनसंपत्ती तिचं रक्षण करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हीच भावना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने संबंध शहराचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली असे वेगवेगळे उपक्रम शहरभर राबवले. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी देखील या कार्यक्रमाचं महेशदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नियोजन केलं. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या परिसरामध्ये राबवला. मी रेणुका उलगेश चलवादी. आज महेशदादांनी इथे ट्री प्लांटेशनचं जे प्रोग्राम घेतलेला आहे आणि जे बोधी वृक्ष इथे लावलेला आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे हे बोधी वृक्ष सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा प्लांट आहे, नीम आणि तसे. तर आज आपण सर्व बघतोय की एन्व्हायरमेंटलवर आपण सर्वजण चर्चा करत असतो की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला आत्ता जाणवतोय की ह्या प्रोग्राममध्ये पण सकाळच्या वेळेमध्ये एवढा आपल्याला गरमी आणि एवढं ऊन असतोय. तर हा सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी की आपण आपल्या पर्यावरणाचं आपण रक्षण करत नाही. तर इथून आम्ही हा एन्व्हायरमेंटल डेपासून भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्व नागरिकांना एकच आवाहन करत आहे की आपण एन्व्हायरमेंटल डे हा फक्त प्लांट लावून साजरा न करता की आपण 3 गोष्टीवर लक्ष घालायला पाहिजे की आपण ऑर्गॅनिक गोष्टी यूज करणार आणि सर्वात जास्त झाडं लावणार आणि त्यांना जगवणार. तिसरी गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही प्लास्टिकचा न वापर करता सगळे कापडी पिशवी वगैरे असे वापर करून आपल्या एन्व्हायरमेंटलला जेवढं आपण स्वच्छ ठेवू शकतो ह्या गोष्टीचा आपण आमच्या वतीने, माझ्या वतीने आणि माझ्या सोबत जे सगळे आहेत आम्ही एक प्रॉमिस केलेलं आहे की हे 3 गोष्टीवर आम्ही निश्चितच काम करणार आपल्या भागात. आदिती गणेश बाबर. आज महेशदादा पाटील यांनी जो छान असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी महेशदादांचं आभार व्यक्त करते व धन्यवाद देतो त्यांना की एक यूथला त्यांनी एक छान असा मेसेज दिलेला आहे की वी हॅव टू सेव्ह आवर अर्थ, वी हॅव टू सेव्ह आवर प्लॅनेट. सो त्या अकॉर्डिंगली मला ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान दिला, त्याबद्दल मी पूर्ण त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद.